परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्य अद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी। दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो। कल्याणकारी लोकमी कर पूज वसुविधि को वमु। कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो। संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो। ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे। अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे। दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को। श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को। पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा। स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा। प्रज्ञा प्रधाना श्रवण अरु प्रत्येक बुद्धि जो कही। अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही। अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे। उनके चरण अहर्निश यह दास अपना शिर धरे। जंघावली अरु श्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून। रुद्धि चारण धारके मुनि करत आकाशी गमन। स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर। कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभु। चारण रुद्धीचं वर्णन चालू आहे, जे 64 रुद्धिधारी मुनी आहेत. म्हणजे पहिल्यांदा 8 रुद्धिधारी मुनी जे आहेत तर ते माझं मंगल करोत अशी आपली भावना व्यक्त करताना आपण त्यांचं स्मरण करतोय. त्याच्यामध्ये जे कोणी बुद्धिरुद्धीवाले आहेत त्यांचं वर्णन बघितलं. आता क्रियारुद्धी म्हणजेच घेतलं काय, चारण रुद्धी. जे कोणी चारण रुद्धिधारी मुनी आहेत त्यांचे किती भेद केले होते आपण? 8 चारण आणि 1 आकाशगामिनी विद्या, असं एकूण क्रियारुद्धीचे 9 भेद सांगितले होते. तर ते सगळे रुद्धिधारी मुनी त्यांच्याप्रमाणे विशुद्धीची प्राप्ती मला हो, किंवा त्यांच्यासारखं मला सुद्धा साधनेमध्ये दृढता येऊ, या भावनेने आपण त्यांचं स्मरण करतोय. परवा 4 कारणं काय बघितली होती? ज्ञानाचा नाश कधी होतो? शरीरात पीडा असताना. अजून कषायाची तीव्रता असताना ज्ञान नष्ट होतं म्हणजे कमी होतं असं म्हणायचं. नष्ट म्हणजे काय, तुम्ही अजीव होता असं नाही, तर ज्ञानामध्ये घटतं कसं काय ते ज्ञान, क्षयक्षम कमी कसं काय होतो, तर कषाय केले असताना सुद्धा सगळं विस्मरण व्हायला सुरुवात होते. म्हणून जास्त कषाय केलं तर समजून घ्या तुम्ही बुद्धू होणार. शरीरात, म्हणून तर आपण म्हणतो ना, जेव्हा लहान मुलं परीक्षा आणि अभ्यास करायला बसल्यावर जर काय म्हणतात तर भांडाभांडी करतील, काहीतरी रागद्वेष करतील, शांत बसा आणि आठवा म्हणतो किंवा अभ्यास करा म्हणतो, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल, तुम्हाला लक्षात राहील. म्हणजे कशाय केलं तरी सुद्धा ज्ञान घटतं. दुसरं, शरीरात पीडा असताना
आकुलता आहे परिणामामध्ये, त्याचं फळस्वरूप ज्ञान घडतं. तिसरं इंद्रियांची विकलता किंवा शिथिलता म्हणजे काय, म्हणजे ते इंद्रिय नसेल किंवा काय म्हणलं त्या इंद्रियाची शक्ती कमी झाली असेल, जसं की वृद्ध झाल्यावर डोळ्यांनी कमी दिसू लागलं, कानांनी कमी ऐकू यायला लागलं, तर त्याच्याद्वारे जे होणारं ज्ञान आहे ते घटतं. म्हणून त्यावेळेस सुद्धा सांगितलं ज्ञानाची विकलता असते किंवा ज्ञान नष्ट होतं. आणि चौथं कारण काय म्हणलं, उपयोगाची चंचलता म्हणा किंवा व्यग्रता. जेवढं ज्ञान व्यग्र असणार म्हणजे हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं, इतकी व्यग्रता असेल ना ज्ञानामध्ये, एक सुद्धा काम तुम्ही धड करणार नाही. भाजी करायचं, आमटी करायचं, खीर करायचं, सगळ्यामध्ये काय ना काय गडबड करून ठेवणार, म्हणजे ते कार्य त्यांचं चांगलं होणार नाही. म्हणजेच ज्ञान घातलं का नाही लक्षात राहणार नाही तुमच्या, कशात काय घातलं. मग खिरीत घालायचं तिखट आणि भाजीत घालायचं म्हणजे असं उलटं सुलटं झाल्यावर ते पदार्थ एकदम बेस्ट होणार. त्याला म्हणायचं ज्ञानाची विकलता. तर एक दृष्टांत सांगितला आहे की कृष्ण जो होता ना, 3 खंडाचा अधिपती होता. पुण्य आणि पाप ह्याच्यासाठी चालू आहे. म्हणजे जे रुद्धिधारी मुनिराज आहेत ते पुण्यवान आहेत का पापी आहेत? रुद्धिधारी मुनी पुण्य की पाप त्यांचं? पुण्यवान आहेत म्हणून तर त्यांना अशा विशुद्धीची रुद्धीची प्राप्ती झाली आहे. तर तिथे सांगितलं की आपल्याला सुद्धा जे कोणी संसारी जीव आहेत त्यांना जे काही सुखसामग्री मिळाले ते मिळण्याच्या मागं कारण आहे पुण्य. मग पुण्याच्या निमित्तामध्ये संयोग प्राप्त होतो तशा प्रकारचा, जो की अनुकूल असतो. पण त्या पुण्याच्या योग्य पुरुषार्थ न करता आपण काय करतोय, परिग्रह संचयरूप पाप कार्य करून सुख जोडण्याचा प्रयत्न करतोय. काय कळलं? त्याला बंद ठेवा थोडा वेळ. काय म्हणणे मी, आपण परिग्रह साठवून पुण्याच्या ऐवजी पाप कमवून, पुण्य पाहिजे आपल्याला, सुख पाहिजे म्हणून आपण पाप करून सुख मिळवायला जातोय. म्हणजे पाप कार्याच्या द्वारे सुखाची प्राप्ती होत नाही. सुख पाहिजे म्हणून काय काय नाही केलं, 2 नंबरचा पैसा कमवला, सगळे अतिपरिग्रह जो गोळा करून ठेवला घरामध्ये, तरी सुद्धा तिथं ते पाप कार्य आपल्याला सुख देणारं नाही. या विषय भोगाच्या निमित्तात धर्माचा घात करतो तर पुण्यसंचय कसा होणार? म्हणजे म्हटलं धर्म जर नष्ट झाला तर पुण्य नष्ट होणार आहे. आणि ज्याच्याजवळ धर्म आहे, पुण्य आहे, त्याला सुखाची सामग्री सहजतेने मिळतेच. जसं की तीर्थयात्रेला गेला किंवा मंदिरात गेला, लक्ष काय असतं आपलं? प्रभूंच्या गुणांकडं लक्ष असतं का? कुठं म्हणतो आपण सांगा? प्रभूंच्या गुणांकडं लक्ष आहे असं कुठं म्हणतो आपण? मोक्षमार्गस्य नेतारम भेत्तारम कर्मभूभृताम ज्ञातारम विश्वतत्वानाम वंदे तद्गुणलब्ध. हे आलंय ना, म्हणजे मी तुमच्या गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हाला नमस्कार करतोय. मग तिथं आलं ना त्यांच्या गुणाकडं लक्ष. मग जिथं हे लक्ष नसेल तिथं भक्ती नाही. म्हणजे असं फक्त क्रिया करणं म्हणजे पुण्याचा संचय होत नाही. एका थालीतनं दुसऱ्या थालीत द्रव्य चढवणे म्हणजे पूजा आहे का? पूजा कशाला म्हणायचं काका? मग जिथं आपल्याला आत्म्याचं भाववासन होणार, काहीतरी आत्मा काय आहे हे चीज कळणार, तर ती पूजा म्हणली जाते. आणि अशा त्या भावपूजेचं फळ पुण्याची प्राप्ती आहे. आणि जिथं पुण्य आहे तिथं सुखसामग्री आहेतच. तर जिथं हे लक्ष नाही आहे आपलं, भगवंतांच्या स्वरूपाचं ओळख नाही आहे, तर तिथं त्या जीवाला पुण्याश्रव का पापाश्रव? म्हणजे काय करतो, मंदिरात आल्यावर इतर गोष्टींकडं लक्ष असेल. जिथं आपल्याला द्यायला पाहिजे असं त्या भगवंतांच्या मुद्रेकडं किती वेळ कॉन्सन्ट्रेशन, आणि बाकीच्या इतर गोष्टींकडं किती वेळ सांगा. शेजारी येऊन बसली नवीन गावातली नवीन सून, काय करणार तुम्ही?
कुठं लक्ष? तिचे बांगड्यान, तिचे गळ्यातलं आणि तिचं कानातलं आणि तिची साडी काय काय नाही दिसणार. ते देव सोडून सगळं दिसायला लागतं, देवी दिसायला लागते ना डोळ्यासमोर. त्यामुळं भक्ती कोणाची? जो विषय ज्ञानाचा झाला त्याची भक्ती. आणि मग त्यामुळं तिथं कळत नाही आपल्याला मंदिरात बसलोय भगवंतांच्या भक्तीसाठी तर पाप गोळा करतोय, पापाचा आश्रव करतोय. हे चुकीचं आहे. स्वभावाच्या ओळखपूर्वक धर्म करेल तर विशेष पुण्य बंद होतो. म्हणून म्हणलं द्रव्य क्रिया नाही करायची, जडक्रिया नाही करायची, भाव पूर्ण करायचा आहे. धर्म जेव्हा करतो धर्माशी भावाने जोडले जावा असं सांगितलं. भावाला आणून जोडू नका, आपले भाव जोडा. सम्यक्त्वी जीव पुण्यनिरपेक्ष धर्म करतो. मला असं काहीतरी प्राप्त व्हावं किंवा अतिशय पुण्याचा बंध व्हावा अशी भावना नाही तर सातिशय पुण्याचा बंध होतो त्याला. जिथं निरपेक्ष धर्म करेल तिथं. आणि सुखाची सामग्री पाहिजे म्हणून धर्म करायला आला तर त्याला सांगायला लागलेत की काय म्हणलं आपण ते परवा वाक्य? भाग्य से अधिक और समय से पहले किसी को कुछ भी प्राप्त नहीं होता. मग असं जर प्राप्ती होणार नाही आहे त्या गोष्टीची तर तुम्ही किती धडपडणार आहे? मला ते मिळावंच. एखादी वस्तू, काय गाडी घ्यायची आहे समजा, कार, मोठी कार घ्यायची आहे, किती प्रयत्न केला तर मिळणार आहे हो? पैसा असल्याशिवाय मिळणार नाही आहे. पण मी म्हणते काय, पुण्य असल्याशिवाय मिळणार नाही. बरोबर का चूक? नाही, आम्ही म्हणतो पैसा म्हणजे पुण्य. म्हणजे जिथं पुण्य आहे तिथंच पैसा टिकून राहतो. नाही तर उद्या गाडी घ्यायची आणि आज पैसा चोरीला गेला, काय करणार? पुण्य का पाप? म्हणजे असं सांगितलं, काहीतरी अंतराय कर्माचं उदय आला तर तिथं त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. म्हणून म्हणलं की हे तर वाक्य आहेत, समय से पूर्व और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. तसंच पुण्याहून अधिक मिळत नसते. जेवढं तुमचं पुण्य आहे तेवढंच मिळणार आहे. पण तुम्ही इच्छा काय करता? पुण्यापेक्षा जास्त फळाची इच्छा करतो. काय म्हणले वाक्य? पुण्यापेक्षा जास्त फळाची आपण इच्छा करतो पण पुण्य करत नाही. म्हणजे तुमच्या पदरात आहे पुण्य केवढंसं, तेवढंच फळ तुम्हाला मिळणार आहे. पण आपण त्याच्यापेक्षा जास्त मला मिळावं ही भावना असते, पण तसा पुरुषार्थ नसतो. या परिणामाने पापच बांधतो, धर्माचा घातच करतो. अधिक आसक्तीने पाप वाढते आणि त्याने दुःखच प्राप्त होते. त्यासाठी उदाहरण सांगितलं होतं की कृष्ण होता ना, तर तो त्रिखंडाधिपती होता. आणि त्या पण जन्म कुठं झाला हो? उघडून बघा जीवावस्थेत, जेलमध्ये. हां, मग पुण्य का पाप? पापच. 3 खंडाचा अधिपती होण्यायोग्य त्याचं पुण्य, पण जन्म झाला. हां, मग तुम्ही बघताय त्याला पुण्यवान म्हणून. पण सांगितलं की जेलमध्ये जन्म होण्यासारखं म्हणजे पापाचा उदय. परत सांगितलं त्या रावणाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, सॉरी कंसाने मारण्याचा प्रयत्न किती वेळा केला? मेला का? पुण्य का पाप? आता एक पुण्य म्हणताय एक पाप म्हणताय. म्हणजे कंस जन्मला जेलमध्ये, बरं का? हां, मग तिथं म्हटलं की जेलमध्ये जन्म झाला तरी पुण्याचा उदय त्याच्याजवळ होता म्हणून कंसाच्या सगळ्या प्रयत्नातनं तो मारला गेला नाही. 7व्या महिन्याच्या आधी जन्म झाला म्हणून कंसाला कळलं नाही. त्यामुळं त्यांना रिप्लेसमेंट करता आली ना, त्याला घेऊन गेला आणि दुसऱ्याला अंडा वगैरे असं हे त्याला कळायच्या आधी. आणि मग सगळी अनुकूलता कशी मिळत गेली? ती कुठली नदी होती, तिला पूर आला होता आणि पण तरी सुद्धा तिने जागा दिली जायला त्याला. परत म्हणलं ते जिथं वाढत होतं तिथं ती कोणतरी राक्षसीण आली आणि तिने काय केलं, स्तनाला विष लावून त्याला पाजण्याचा प्रयत्न केला की तो मरावा. पण त्या विषाचं अमृत झालं जेव्हा ह्याच्या तोंडात गेलं. पुण्य का पाप? म्हणा पट्टन पाप म्हणून. राक्षसिणीचं दूध पिल्यावर पाप का पुण्य? पण त्याचं अमृत झालं. यमुना दुभंगली आणि त्यांनी रास्ता दिला. असे का झाले तर इतकं पुण्य का होतं? कृष्णाचा पूर्वभाव सांगितला त्यासाठी. कोण होता कृष्ण पूर्वभावात? तर सांगितलं भावलिंगी संत होता.
आपण बघितलंय आता शलाका पुरुष म्हणून जो जो जन्मतो तो नियमाने भावलिंगी संतांचा जीव शलाका पुरुष या पदाला बांधतो. काय म्हणले मी? 63 शलाका पुरुष म्हणून जन्मणारा प्रत्येक जीव पूर्वी सम्यक दृष्टीच होता. ॲटलिस्ट एवढं तरी संत आहे असं काय नाही, पण सम्यक दृष्टी तरी होताच, तरच तो जीव या पदवीला प्राप्त करतो. भलेही त्या निदानाचं फळ म्हणून मिथ्यात्वाला प्राप्त होईल, परत जन्मताना पण मिथ्यादृष्टी असेल नसेल कसंही, पण हे पद मिळणार तर नियमाने सम्यक दृष्टीलाच मिळतं. म्हणून सांगितलं त्रिचक्री होता म्हणल्यावर कृष्ण त्रिखंडाधिपती अर्धचक्री त्यामुळं तो सुद्धा शलाका पुरुषमध्ये येणार. म्हणून पूर्वभावात त्यांनी सांगितलं की तो भावलिंगी मुनी होता. आयुष्यभरामध्ये एक थेंब सुद्धा अगाळीत पाण्याचा वापर केला नव्हता त्या भावात, जेव्हा मुनी दीक्षा घेतलेली तेव्हा. तर कोणाची हिंसा, कुशील, झूट आदी पाप केले नव्हते. कोणाची हिंसा केली नाही किंवा कुशील सेवन केलं नाही, कुठल्याही प्रकारचं पाप त्यांनी त्या भावामध्ये आयुष्यभरात केलं नाही. पुण्यसंचय कसा झाला ह्याच्यासाठी सांगते मी, कारण त्याच पुण्याचं फळस्वरूप या भावात त्याची सगळीकडे रक्षा कशी होतीये. त्याला पापाच्या योग्य भाव झाले नाहीत, त्यामुळे अतिशय पुण्यसंचय केला आणि त्या धर्मरक्षणाच्या परिणामाने या भावात त्याचं रक्षण झालं. समजते का काय सांगायचं मला? तुम्ही अगाळीत पाण्याचा वापर करताय, तिथं होणारी हिंसा त्याच्यात तुमचा प्रमाद आहे. म्हणजे आपण तिथं त्या जीवांची रक्षा व्हावी हा भाव नाही आहे. तुमची रक्षा कशी होणार पुढच्या भवात? तर म्हणून सांगितलं तिथं आपल्या परिणामांचं फळ आपण भोगतोय. ज्या त्या जीवांची अहिंसेचा आपल्याला भाव नाही आहे, तर तिथं पुण्यसंचय का पाप? हिंसेचा भाव म्हणजे अहिंसेचा भाव नाही. हां, त्यामुळं तिथं सांगितलं तो हिंसेचा भाव आपल्याला पापालाच कारण आहे. त्या जीवांच्या रक्षणाने किंवा त्यांना वाचवण्याने एका जीवाच्या रक्षणाने 1000 उपवासाचं फळ मिळतं. काय म्हणले? कुठलंही एक जीव असेल, कसाही तुम्हाला दिसते ते पंचेंद्रिय जीवन, त्याची रक्षा म्हणजे मी फार मोठं, सूक्ष्म का असे ना जीवच आहे तो. त्यामुळं कुठल्या जीवाची तुम्ही जी रक्षा केली त्याचं फळ 1000 उपवासाचं फळ लागतं त्याला. आणि त्या उपवासाच्या पुण्यापेक्षा सुद्धा अधिक पुण्य बांधतो जेव्हा कुठल्या जीवाची तुम्ही रक्षा करता. मग असं झालं होतं की सोलापूरमध्ये असताना ते हे होते ना, काय त्यांचं नाव, संदीप वैद्य म्हणून प्राणी मित्र होते आणि विलास शहा म्हणून आहे. तर ते उपोषणाला बसले होते म्युन्सिपाल्टीच्या समोर. का बरं? तर कत्तलखाना नवीन सुरू करणार होते सोलापूरच्या बाहेर कुठंतरी, नाक्याच्या बाहेर. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की हे इल्लीगल आहे, हे करायचं नाही म्हणून. कारण त्याच्यानी ते सगळं त्यांचं लँड इल्लीगल होतं, कन्स्ट्रक्शन इल्लीगल होतं आणि ते मेन ते प्लांटच घालण्याचं काम सगळं चुकीचं होतं. आणि तिथं ती एरिया सगळी वस्तीची एरिया होती, अशा ठिकाणी ते घालणं बरोबर नाही म्हणून त्यांनी उपोषण करायला बसले होते. आणि मग त्यांना कितीतरी, त्यांचं तर वय खूप होतं विलास शहांचं, पण तरीसुद्धा त्यांना किती दिवस तर प्रतिसाद मिळाला नाही त्याचा, पण तरीसुद्धा ह्यांनी चिकाटी नाही सोडली आणि त्याचं फळ त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. म्हणजे त्यांच्यावर विचार केला गेला आणि हे सगळं त्यांनी काय काय ते सबूत दाखवले, त्याच्यावरून ते सगळं इल्लीगल म्हणून त्याला काढून टाकावं लागलं. म्हणजे प्लांट अर्धा उभारायला सुरुवात केली होती आणि मग एकदा कन्स्ट्रक्शन सुरू झालं म्हटल्यावर कोण अडवणार आहे अशी त्यांची भावना. पण हे इतकं खंबीर राहिले की म्हणजे त्यांनी काय केलं होतं, काहीतरी 68 का काय त्यापेक्षा जास्त असतील माहीत नाही, इतक्या पशूंना सोडवून आणलं होतं त्यांनी तिथून, जे की त्यांनी गैरकानूनी काम करण्यासाठी घेऊन गेले होते त्या पशूंना पकडून इकडून तिकडून वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये ते सगळ्यांचं दोष सिद्ध झाला आणि मग ते प्लांट रद्द झाला. म्हणजे मला म्हणायचं आहे की त्या जीवांच्या रक्षेचा परिणाम यांना किती पुण्याचा आसरा झाला असेल. सगळ्या त्या जीवांना वाचवलंच, अजून पुढं जी काय हत्या होणार होती ना ते सगळं त्यांनी काउंटिंग सांगितलं होतं. म्हणजे ते जर चालू झालं असतं कत्तलखाना तर त्याच्यामध्ये किती साऱ्या जीवांची रोज हिंसा होणार हे सुद्धा त्यांचं फिक्स होतं. म्हणजे आकडा, इतक्या जीवांचं
हत्या होणार, इतकं तिथनं काय सप्लाय होणार, ट्रान्सपोर्ट होणार, सगळं सगळं फिक्स्ड होतं. आणि मग एवढ्या सगळ्या जीवांच्या हिंसेचं दोष थांबवला, त्याचं फळ किती पुण्याचा आश्रव झाला. म्हणून म्हणायचं की इथं एका जीवाच्या रक्षेचा परिणाम, मग आपल्याला अशी भावना तर असते का की अशा जीवांचा घात न हो, त्यांच्या रक्षेसाठी आपल्याकडून काहीतरी तुम्ही केलेल्या परिणामांचं सुद्धा फळ त्यांना मिळणार आहे. म्हणून तिथं आपण म्हणलं ना, एक परवा काय वाचण्यात आलं की वनस्पती कायिक जीव किती प्रकारचे, आपण 84 लाख योनी काढतो ना, त्याच्यामध्ये वनस्पती कायिकचे भेद किती असतात? 4 कुठलं? कल्याणालोचनामध्ये येते ना, सांगितलंय त्यांनी 7 लाखाचे भेद घेतलेत सगळे. मग ते आता मला नाही माहिती 7 चोक 28 केलेत का 7 लाख घेतलेत, त्याचे 28 लाख असं सांगितलेत. मग ते वनस्पती कायिक, जलकायिक, अग्निकायिक असे घेतलेत का वनस्पतीचे 4 भेद करून त्यांनी गेलेत, सूक्ष्म, पर्याप्त वगैरे, किंवा बादर, पर्याप्त असे. तर ते एकूण 28 लाख भेद आहेत. 28 लाख करोड का परत पुढं का नुसतं 28 लाख? 28 लाख करोड. तर तेवढे त्यांचे भेद आहेत. जर तुम्ही नियम नाही केला, मी आज एवढे भाजी खाणार, एवढं फळं खाणार, एवढ्या क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही, ही जी मर्यादा घ्यायला सांगितली ना, त्याच्या निमित्तामध्ये आश्रव थांबतोय. तर जर तुम्ही नियम नाही केला तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आज तुम्ही 28 लाख करोड भाज्याचा टेस्ट घेतलाय, खाल्ला नाही तरी सुद्धा आश्रव चालू आहे, म्हणजे त्याचा पाप चालू आहे. म्हणून नियम करा म्हणून सांगितलं. जाऊ दे 1 करोड करा की, एवढं तर खात नाही, 100 करा. 100 सुद्धा खात नाही आपण. भाज्या किती खातो? आज आम्ही 3 भाज्या खाल्ल्या संध्याकाळी, एका वेळी कधी नेते. म्हणजे जेवढ्या आपण खातो त्यापेक्षा जास्त ठेवा आणि त्याचा त्याग करा ना, तेवढ्याचा आश्रव तुटला म्हणजे तुम्हाला कळे ना की पापाचा आश्रव बंद थांबला. नाहीतर निरंतर आश्रव चालू आहे एवढ्या गोष्टींचा. आत्ता त्याग केलंय का? केला का नियम? 20 होय, 20 कुठलं खातोय? 10 तर खातोय का? 10 सुद्धा होत नाही. सोहळ्यात आला तर कुठं तर मिळतील 10 मोजून, पण ते पण नाही तर घरात तर आपण किती खाणार? लय तर 2, 3, 4, 5 लय झाल्या. एका दिवशी 5 भाज्या मोळून खावा बघू, ते पण कंटाळा असतो आपल्याला. म्हणजे जेवढं खातो त्यापेक्षा जास्त ठेवा, नाही म्हणलं नाही, पण नाही ठेवत ना तर तेवढ्यांचा आश्रव चालू आहे, म्हणजे पाप चालू आहे. म्हणून रोज एवढा नियम करू शकतो आपण काय महाव्रती आणि भावलिंगेन संतान 6व्या 7व्या गुणस्थांवरती व्हायला पाहिजे असं नाही. एवढ्या नियमासाठी काय काय नियम करायचे म्हणून रोज? तसं पण नाही करायचं. मग तुम्ही काय आता ते बाहेरचं खाल्लं औषधं वगैरे, तर त्याच्यामध्ये पण काहीतरी येतात त्याचे इन्ग्रेडियंट्स असं. म्हणून रोजचं रोज करा, नाहीतर मग आजीवनसाठी जास्त करायचे. 50 भाज्यापेक्षा जास्त मी खाणार नाही असं काहीतरी. तर तुम्हाला नॉलेज असेल तर तशा प्रकारचं ते पालन करायचं, किती खाल्लं जातं आपल्याकडनं असं. म्हणजे भाज्या किती खाणार, फळं किती खाणार, ह्याची मर्यादा करू शकतो आपण. काय अवघड नाही आहे ह्याच्यासाठी. रोज मी 10 भाज्या खाणार, त्यापेक्षा जास्त नाही खाणार. 10वी 11वी अंडी तर उद्या खावा की, काय फरक पडाले तुम्हाला? इतकं काय आजच खायचं सगळं? ते पोटावर अत्याचार का बरं? होत नाहीत म्हणून तर की जास्त ठेवा, पण मोडू नका नियम. ह्याच्यासाठी आम्हाला सांगतात कसं नियम करायचं, तर थोडंसं त्याला वाव ठेवून करा. जरी कोणतरी आणून दिला आणि भाव झाले, तुम्ही खाल्लात तर. आणि म्हटलं ना, जेवायला बसल्यावर तर एवढा नियम करू शकतो की आत्ता मी या किचनमध्ये जेवढं आहे, किचनला 4 भिंतीच नाही आहेत तुमच्याकडे, कसं करणार? जाऊ दे, घरात आज जेवढं या घरात आहे तेवढंच मी खाणार, याच जेवणापुरतं. जेवण संपलं तर कोण आणून दिलं तर ते पण खाल्लं तर काय नाही प्रश्न. पण जेवण करत असताना जर आपण मर्यादा नाही केली तरी सुद्धा शेजारच्या घरात, कुठं या गावात, सगळीकडे जे काय बनवाले त्याचा आश्रव चालू आहे. म्हणजे नकळत कसं पाप चालू आहे. सगळ्या गोष्टीत पाप आहे बरं का, असं आश्रव रूपाने. आणि हे आपल्याला कळत नाही. 5ही पापामध्ये लावा म्हणून सांगितलं. हे जे काय आपण
भोगतो, खातो, पितो, राहतो, ठेवतो, सांभाळ, सगळ्या गोष्टीमध्ये असा आसरव चालू असतो. म्हणजे दागिने किती येतो? एक एक्झाम्पल म्हणून सांगा, जाऊ देत, एक 50 तोळे, 100 तोळे, त्यापेक्षा जास्त त्याग केला का मेघाबेन? नाही केला की नाही. मग आसरव चालू आहे की नाही, मला 101 तोळा वापरायचा आहे. मग करायचं आजीवनपर्यंत मी 100 तोळ्यापेक्षा जास्त वापरणार नाही. 50 तोळे तुम्ही अंगावर घालून तर दाखवा. हो, किती घालते तो काका? एका वेळी घातलं तर अंगावर 5, 10, 15 किती असते तो मॅक्झिमम? एक 25 तोळे घालत असाल. होय. बेड्या बिड्या असतात ना, त्यापेक्षा जास्त ओझे होणार तुमचे दागिने. म्हणजे ते घालायला आपल्याला किती आनंद. ओझच्या ओझ सांगितलं ना ते एका कोण होता कोण माहित नाही मला, साऊथ इंडियामधल्या एका राजाची का कोण मुलगी होती आणि तिचं लग्न म्हणल्यावर किती तोळे म्हण काय तर असं पूर्ण अंग तिचं भरून जाईल असं इतके दागिने घातले होते तिच्या अंगावर. काहीतरी 50 तोळ्याचे हार होते, एकावर एक असे. आणि ते घालून काय करायचं, असं वागून चालावं लागायला तिला. म्हणजे ओझं उचलणार कसं ते मान आपली. म्हणजे म्हणायचं की एका वेळी आपण एवढं घालत नाही तरी सुद्धा आसरव सगळ्याचा चालू आहे. म्हणून नियम करायचे आपल्यासाठी, मी एवढे दागिने वापरणार. आजच्यासाठी वापरा, करा नियम की आज एका दिवसासाठी घरात आपल्याकडे किती दागिने तोळे आहे ते माहिती आहे, तेवढं मर्यादा करा. आजच्या आज तर आणणार नाही जाऊन तुम्ही, आणला तर घालू नका, उद्या घाला. म्हणजे तेवढ्याची मर्यादा केली तरी सुद्धा पुढचा आसरव थांबला. जेवढं म्हटल्यावर आता त्याला काहीतरी मर्यादा नकोय. जेवढं म्हणजे तुम्ही सगळंच घालाल तर दुनियातलं तर व नाही वर्ड फिक्स करणार येत आहे ना. आता आज तुम्ही वापरायला इकडच्या दुकानात गेला 10 तोळे घालून बघितले आणि ठेवलं, दुसऱ्या दुकानात गेला 10 तोळे, म्हणजे काय झालं, सगळ्याचा आसरव चालू की नाही. म्हणजे आज मी एवढं वापरणार, एवढं तरी मर्यादा करू शकतो. म्हणजे कपड्याचा वापर किती करणार ह्याचं करू शकता, जेवढं करता त्यापेक्षा जास्त ठेवू शकता, त्याचा आसरव थांबला. भाज्या, फळं, दागिने, क्षेत्र किंवा धान्य किती खातो, धान्याचं किती धान्य खाता रोज मोजावं लागेल का? आम्ही लय धान्य खातो सोहळ्यात माहिती आहे का? मग जेवढं खातो ना त्यापेक्षा जास्त ठेवा ना मर्यादा, आणि बाकीचेच त्याग. म्हणजे 1 महिन्यासाठी घेऊ शकतो का आपण नियम? रोजच्या रोज घ्यायचा आणि शक्य असेल तर तेवढं पण घेऊ शकता. मॅक्झिमम ठेवा, फक्त जेवढं करता त्यापेक्षा जरासं त्याला जागा ठेवा जास्त, म्हणजे काहीतरी दोष लागू नये. सकाळी लक्षात येत नाही, मग असं 8 दिवसाचं 1 महिन्याचं असं घेतलं तर? आणि मग ते नियम घेतलेलं तर लक्षात राहणार का 8 दिवस? आजचा आज नाही लक्षात राहत तर? हो नाही राहणार की. म्हणजे सकाळी आपण घ्यायला पाहिजे ना, आपण स्वयंपाक करायच्या अगोदर किंवा जेवायच्या अगोदर. पूजा करतो ना आपण, ते पूजा झाल्यावर प्रतिक्रमण म्हणून हे सगळं प्रायश्चित्त म्हणून हे नियम करायचे. आपल्याकडनं जे काही दोष घडले त्याचं प्रायश्चित्त, किंवा अजून जे काही पुढं उदय येणार आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून हा नियम करायचा. धान्य म्हणजे कोणत्या पद्धतीने घ्यायचं? धान्य म्हणजे काय घ्यायचं? सगळं गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, तुम्ही काय काय खाता ते सगळे धान्य. एवढे धान्य मी खाणार. आता गव्हाचं आपण किती लिमिट असतं, त्याची चपाती किती खातो, भाकरी किती खातो, तसं भात किती नाही. खातो? गहू हे एक धान्य झालं, त्याचं तुम्ही किती पण खावा, तुम्हाला फ्री आहे. किती किलो पाहिजे तेवढं खाऊ शकता. हा, म्हणजे फक्त ते वस्तू सोडून का तेवढं, म्हणजे गहू सोडणे किंवा ज्वारी किंवा गहू सोडणे असं म्हणायचं का? नाही, मी आज 10 धान्य खाणार, ह्याच्यापेक्षा जास्त खाणार नाही. 20 धान्य खाणार, त्यापेक्षा जास्त खाणार नाही, अशी मर्यादा करायची. हो, मग जितके काय धान्य खाता त्यापेक्षा जास्त ठेवा आणि मग सोडा बाकीचे, तर त्याचा आसरव थांबला. किती धान्य आहेत दुनियामध्ये हो, आपल्याला माहीत नाही. इतके प्रकार असतात त्याचे, काय जे तुम्ही खात नाही अशा पण अनेक प्रकारचे धान्य आहेत, तर त्याचा आसरव चालू राहतोय ना. म्हणून तेवढ्या तरी आपल्याकडनं पापाचं पाप बंद व्हावं येण्याचं, म्हणून हे नियम वगैरे असतात. मग इथं ते उदाहरण कशासाठी आलं, तर त्या कृष्णानी
एक तेवढा नियम केला होता की आयुष्यभरामध्ये अगाळीत पाणी नाही वापरलं त्या एका जीवाची रक्षा, त्याचं पुण्य 1000 उपवासाचं फळ मिळतं. तर आपल्याकडून कुठल्या प्रकाराने पाप होतं हे समजलं तर त्याला आश्रय तो थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. म्हणून हे विषय निघाला की आपण अनलिमिटेड खाण्याचे भाव चालू आहेत आपले. खात तर नाही, खाणं होत नाही आपल्याकडून, पण तरीसुद्धा सगळ्याचे आश्रव चालू असल्यामुळं त्याचं पापाचा बंध तेवढा चालू आहे. म्हणून त्याला रोकायचं तर आता केलाय का त्याग, मी मंदिरात आहे तोपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग, भैया असं करायचं असतो नियम. म्हणजे तेवढ्या निमित्तात भलेही तुम्ही इथंच अटॅक आला आणि गेला तर सांगा, सल्लेखनेमध्ये मरण झालं आपलं एवढ्या एका नियमाचं फळ, आणि तेवढ्या रूपाने आपले आश्रव थांबले. म्हणून म्हणलं जेव्हा तुम्ही खात नाही, ॲटलिस्ट मंदिरात आल्यावर तरी आपण खातच नाही काय, म्हणून जोपर्यंत मंदिरच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग असा नियम आपण करू शकतो, करायला पाहिजे. कपड्यांचं पण करायला पाहिजे का? सगळेच की, कपडे, क्षेत्र मर्यादा, दागिन्याची मर्यादा, अजून काय तुम्हाला करू हां, वाहनात तुम्ही आज बसणार नसेल, एरोप्लेनमध्ये मी बसणार नाही, ट्रेनमध्ये बसणार नाही, काहीतरी अपवाद सोडून, धर्मकार्याला किंवा औषधाला सोडून अशा प्रकारे नियम करू शकतो आपण. बरं, ओके. काय सांगायचं होतं मला त्याच्यात? जिनधर्मामध्ये रात्री भोजनाचे फळ नरकवासच सांगितलेलं आहे. मग तुम्ही तिथं म्हणला की आमचा नाईलाज आहे, आम्हाला जेवावं लागतं काय भैया, म्हणून बाहेर जॉब करायला जायचं नाही. जॉब केलं की सगळा धर्म धाव्यावर असतो. मग तिथं त्यांनी जसं म्हणाल तेव्हा उठायचं, बसायचं आणि खायचं आणि झोपायचं, हे सगळं करावं लागतं त्यांच्या अधीन राहून. म्हणून स्वाधीन करायचं जे करायचं ते, आणि धर्मानुरूप आपल्याला राहता यावं असं. मग तिथं म्हटलं की ते मला रात्री 8ला 9ला जॉब सुटते म्हणल्यावर मी तेव्हा जेवतो, नाईलाज आहे आमचा असं म्हटलं तर तिथं नाईलाजाने नरकाला जाणार. हेच आहे त्याचं फळ. तुम्हाला एक्सक्यूज नाही. तुम्ही काय म्हणायचं, फार मोठं कार्य करताय म्हणून तुम्हाला काय सूट देणार नाही आहे धर्म. ज्याला सांगितलं रात्री भोजनाचं फळ म्हणजे हिंसा आहे, तर प्रत्येकासाठी ती लागूच आहे आणि त्याला त्याचं फळ दुःख भोगावंच लागणार. राम जेव्हा सीतेला म्हणाले की तुला अग्नीत प्रवेश करायचा आहे, कशासाठी अग्नीत प्रवेश करायला सांगितला? तिची निर्दोषता सिद्ध करायची होती ना तिला, मग त्यासाठी सांगितलं तू अग्नीत प्रवेश कर आणि तुझी निर्दोषता सिद्ध कर. तर त्यावेळेस म्हणलं तिच्या समोर सगळे होते, राम, लक्ष्मण, लव, कुश, सगळे घरातले परिवारजन, आणि त्यांच्या समोर आता सीता अशा धगधगत्या आगीमध्ये प्रवेश करणार होती. डोळ्यासमोर जरा प्रसंग आणून बघा की काय झालं असेल वातावरण तिथं. त्या लवकुशना समोर बघताना भीती वाटायला लागली की अशा आगीत जळून जाणार आपली आई आता एका क्षणात नंतर. ते घाबरले, ते बिथरले, पण सीता इतकी निशंक की विचार करा, तुम्हाला असं ठेवलंय समोर आणि जायचं त्या आगीमध्ये, तर काय असणार तुमची मनस्थिती, तुमचे परिणाम, तुमचं ज्ञान. त्यावेळेस तिच्या ज्ञानात इतकी सुद्धा चंचलता नाही, घबराट नाही, किंवा काय म्हणायचं शंका नाही की मी कसं जावं आतमध्ये. इतकी निशंक की मी जर निर्दोष आहे ना तर काय होईल ते होईल, भलेही ती जाळेल मला अग्नी तरी सुद्धा मला त्याचं भय नाही. इतकी निशंकता म्हणून प्रवेश केला अग्नीमध्ये. आपण पण निर्दोष असलो तरी प्रवेश करणार नाही, मी सांगते तुम्हाला 100%. का? निशंकता नसते. तेवढी धर्मावर निशंक श्रद्धा होती, त्याचं फळ तिला त्या अग्नीमध्ये ती अग्नी काय म्हणायचं, अग्नीने तिचं शरीर नाही जाळलं तर पाप जाळलं, तिचं पाप जळून गेलं आणि त्याचं फळस्वरूप तिला काय म्हणायचं त्या दीक्षेमध्ये अनुमोदना मिळाली, अनुकूलता मिळाली. तिथून बाहेर पडली की तिने आरिका दीक्षा घेतली ना. म्हणजेच सांगायचं काय, घरात राहतो तर पापी का पुण्यवान काय म्हणून ना बरं का म्हणला तर पकडणार आहे. घरात राहतो तर पाप का पुण्य, सुंदरी काकी, सुनीता काकी. पाप आहे तर घरात का राहायचं, घर सोडायचं, जिथं पाप आहे अशा ठिकाणी राहायचं नाही.
म्हणून तिथं म्हटलं तिने घर सोडलं, परिवार सोडला, सगळे संबंध सोडले आणि दीक्षा घेतली. किती सुखी झाली हो म्हणा. मग सुखी झाली तर आपण का सुखी होत नाही? आपल्यासाठी तोच मार्ग आहे जो तिने घेतला. तर तिचं पाप जळून गेलं आणि पुण्य चमकू लागलं. त्यामुळे जरी अग्नीत टाकले तो पापाचा उदय होता, पण पुण्याच्या उदयात तिला अग्नी जाळू शकली नाही. ज्याचं त्याचं पुण्य आहे त्याच्यानुसार कार्य घडतं. अग्नीने पाप जळून नष्ट झाले व ती कमळाच्या सिंहासनावर बसून बाहेर पडली. पण अशा उदयातही तिने कोणाला भीक मागितली नाही, रक्षणासाठी बोलवलं नाही, याचना केली नाही कोणाकडे माझी रक्षा करा. जर कलंक असेल तर तो नष्ट हो या भावनेने तिने सहज अग्नीत प्रवेश केला. कोणाला दोष दिला नाही, काही खुलासा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही, असे त्या सीतेचे भाव. आणि त्यामुळं ती काय म्हणायचं, फेमस झाली का, म्हणजे ती सगळ्याला परिचित झाली ना. नाहीतर जर तिने पळवाट काढली असती, थोडा आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, कितीही एक्सप्लेनेशन दिलं असतं तरी सुद्धा कोणाला पटलं असतं? असल्या गोष्टीमध्ये कोण विश्वास ठेवत नाही. म्हणून सांगितलं की जेवढं तुमचं पुण्य आहे तेवढ्यानुसारच तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि जेवढं पाप तुम्ही केलं त्याचं फळ, आणि पाप तर निरंतर आश्रव करतोय, बंद करतोय, आणि मग त्याचं फळ भोगत असताना रडतो. त्यामुळं म्हणून म्हणलं की पाप होऊ नये असं इच्छा असेल, किंवा जर आपल्याला पापाचं फळ भोगायचं नसेल तर तयारी अशी करा आपल्या परिणामात की जेणेकरून ते ॲटलिस्ट आता ह्याच्या पुढं होणारं पाप तरी थांबावं. आजपर्यंत अज्ञानाने भरपूर कमवलंय पाप, आणि आता ह्याच्या पुढं तरी ॲटलिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी कमी व्हावी असा पुरुषार्थ करा. म्हणजे जे काय मुनिराज करतात ते काय असतं, सगळ्या दिवसभराच्या क्रियामध्ये इतकं त्यांची सावधानता असते की जेणेकरून कुठलंही पाप घडू नये. हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, कुठल्याही प्रकारचं पाप आपल्याकडून होऊ नये. कारण पाच पापाचा पूर्ण त्याग आहे. पंचेंद्रिय निरोध आहे, 5 समिती पालन करत आहेत. सगळ्यामध्ये त्यांना या 5 पापापासून निवृत्तीच आहे. त्यामुळं तिथं सतत ते बहिरंग क्रियेतून नाही, परिणामातून बघा. पहिल्यांदा आपल्या परिणामात पाप चालू आहे. खात नाही तुम्ही इतके भाज्या फळं वगैरे, पण पाप चालू का? कारण त्याग नाही. जिथं त्या ह्याला बंधन नाही आहे, कुंपण नाही आहे, कुठं तुमच्या काय म्हणायचं बागेला, शेताला, तर नियमाने ते चरायला सगळ्याला मोकळंच आहे. म्हणून जिथं बंधन नाही आहे आपल्या काय भोगाला, तर तिथं नियमाने सगळ्याचा भोग चालू आहे. म्हणून म्हणलं की अशा रीतीने थोडेफार संयम नियम आपण करू शकतो आणि त्याचं फळ आपल्याला नियमाने दुर्गती टळणार आहे. आणि ते संस्कार आपल्याला महाव्रतापर्यंत नेणारे आहेत. पण या सगळ्या क्रिया ज्ञानपूर्वक असेल तर निर्जरा आहे. अज्ञानाने जे काय करणार ते फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. ओम. जाणा हा मी आत्मा 5 इंद्रियाने रहित आहे, त्या इंद्रियाच्या विषय भोगाने रहित आहे. या आत्म्याला सुखासाठी विषयांची अपेक्षा नाहीच. हा मी आत्मा निराश्रव आहे, निर्बंध स्वरूप आहे. चेतनमय जीव आहे पहा, अहिंसक आहे, निष्पाप आहे, निष्कर्म स्वरूपोहम. जीवोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहंताण.